नमस्कार. नवोदय स्कॉलरशिप पोलीस भरती यासाठी बेसिक गणिताचे सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीज मध्ये या अगोदर 5 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. आज 6वा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी सूर्योदय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सूर्योदय ग्रुप या चॅनल वरती अपलोड करत आहोत. आता यामध्ये आपण जो 5व्या व्हिडिओ मध्ये जो काही भाग घेतला त्याला संबंधित असा आपण आज भाग घेणार आहोत. मग याच्यामध्ये बघा, नवोदयमध्ये पोलीस भरतीमध्ये स्कॉलरशिप मध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत की लहानात लहान 1 अंकी संख्या, त्याच्यानंतर लहानात लहान 2 अंकी संख्या, लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. हे बघा, यामध्ये समजा त्यांनी विचारलं की लहानात लहान ओके. आता लहानात लहान पहिल्यांदा 1 अंकी संख्या, 1 अंकी संख्या. मग लहानात लहान 1 अंकी संख्या म्हटल्यावर आपण म्हणूया 1 ओके. नंतर लहानात लहान 2 अंकी संख्या ही आहे त्यामध्ये 10. लहानात लहान 3 अंकी संख्या, 100. लहानात लहान 4 अंकी संख्या 1000. लहानात लहान 5 अंकी संख्या 10,000. काय करायचं बघा, लहानात लहान संख्या काढत असताना 1 आणि त्याच्या समोर 0 लिहायचे. 1 अंकीला 1, 2 अंकीला 1 हा अंक आणि 1 0, 3 अंकी असेल तर 1 अंक आणि 2 0, 4 अंकी असेल तर 1 अंक आणि 3 0, 5 अंक असेल तर 1 हा अंक आणि समोर 4 0, 6 अंकी म्हटलं तर त्या ठिकाणी 1 अंक आणि पुढे 5 0 द्यायचे. संपला विषय. लहानात लहान संख्या काढत असताना हा एक विषय लक्षात ठेवायचा. नंतर मोठ्यात मोठी संख्या बघा. आता मोठ्यात मोठी संख्या 1 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या. सर तुम्ही पण लक्ष राहू द्या, तुम्ही पण इकडे लक्ष राहू द्या ओके. तुम्हाला उद्या टीचिंग करणे. तर मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या ही आहे 9. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9. नंतर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99. त्याच्यानंतर मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या ती राहील 999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या ती राहील 9999. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ती राहील 99999. बघा, आपण काय लक्षात घेऊ शकतो, जर लहानात लहान संख्या सांगितली तुम्हाला तर काय करायचं, त्या ठिकाणी 1 लिहून त्याच्यानंतर ते अंक पूर्ण करण्यासाठी 0 लिहायचे. आता 2 अंक सांगितले, 2 अंकी, मग 1 हा अंक आणि 1 0, 3 अंकी 1 अंक आणि 2 0, 4 अंकी 1 अंक 3 0, 5 अंकी 1 अंक 4 0. तसं मोठ्यात मोठी संख्या जर काढायची असेल तर फक्त 9 लिहित चालायचे. 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999. जितके अंकी सांगितले तेवढे 9 लिहून टाकायचे. संपला विषय. मग प्रश्न कसा विचारला जातो याच्यावरती, असं म्हणतात की लहानात लहान 3 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या याच्यातला फरक काढा. मग पहिल्यांदा घ्यायची मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999. नंतर लहानात लहान 3 अंकी संख्या 100. 9 तून 0 गेले 9, 9 तून 0 गेले 9, 9 तून 1 गेला 8. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे 899. असं विचारतात पोलीस भरतीला. लहानात लहान 3 अंकी संख्या ही मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येच्या किती पट आहे. मग तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांसाठी हे याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत 1 ते 5 व्हिडिओ जे आपण घेतलेत त्या सर्वांवरच्या प्रश्नावर परत आपण सिरीज त्या ठिकाणी
देणार आहोत. पण सुरुवातीला बेसिक माहिती, आता याच्यावर जो काही प्रश्न विचारला जाणार आहे तो तर बघूच आपण, पण याच्यासाठी आपल्याला ही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे की लहानात लहान संख्या कोणती, मोठ्यात मोठी संख्या कोणती. ओके, लक्षात आलं तुमच्या? परत एकदा बघा, जर लहानात लहान संख्या विचारली तुम्हाला तर 1 आणि 0 लिहायचं, आणि मोठ्यात मोठी संख्या विचारली तर फक्त 9 आणि 9 लिहायचे. ओके, त्याच्यानंतर असा एक प्रश्न विचारला जातो बघा, समजा आपण आता इथे लिहिलंय 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अशा पद्धतीनं. जर एक क्लिअर दिसत नसलं तरी काही काळजी करू नका. 11 ते 20 पर्यंत आपण अंक लिहिले. मग याच्यामध्ये असं विचारतील तुम्हाला 11 ते 20 पर्यंत एक हा अंक किती वेळेस विचारलेला आहे, लिहिला जातो किंवा किती वेळा येतो. मग हे बघा, 1 आणि 1 2 वेळा झाला, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एक अंक किती वेळेस आला? 10 वेळेस आला. त्याच्यानंतर 2 अंक किती वेळेस आला? 2 वेळेस. इथे एक आला आणि इथे एक आला. बाकीचे सर्व किती वेळेस आले? 1-1 वेळेस. मग तशा पद्धतीनं काय होतं बघा, ज्या वेळेस हे तर तुम्हाला मोजायचं, तुम्ही मोजू शकता 10 पर्यंत जर असेल तर, किंवा 10 संख्या असेल तर. पण 1 ते 100 पर्यंतचे जे काही अंक आहेत ते सर्व पाठ ठेवायचे. काय करायचं? 1 ते 100 पर्यंतचे अंक पाठ ठेवायचे. कसे बघा, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक येतो 11 वेळा. किती वेळा येतो? 11 वेळा. त्याच्यानंतर 1 अंक येतो 21 वेळा. परत एकदा बघा, 0 किती वेळा येतो? 11 वेळा. त्याच्यानंतर 1 हा किती वेळेस येतो? 21 वेळा. नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे सर्व जे अंक आहेत ते येतात 20 वेळा. परत एकदा बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला 1 ते 100 पर्यंत 0 किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत 1 किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत 2 किती वेळा येतो? 20 वेळा. 3 किती वेळा येतो? 20 वेळा. 4 20 वेळा. 5 20 वेळा. 6 20 वेळा. 7 20 वेळा. 8 20 वेळा. 9 20 वेळा. अशा पद्धतीनं फक्त लक्षात काय ठेवायचं, 2 ते 9 20 वेळा, 1 21 आणि 0 11 वेळा. यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. अगदी पोलीस भरतीला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मला आठवतंय, काय करतात, संख्या हे चॅप्टर स्पर्धा परीक्षेवाले मुलं थोडस बाजूला ठेवतात. एकदम बेसिक आहे म्हणून त्याच्यावरती जास्त ट्रेस देत नाही. पण एकदा तलाठी जालना, या तलाठी जालनामध्ये जवळपास 25 प्रश्नांपैकी गणित आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतात तलाट्याला. त्याच्यामध्ये गणित, अंकगणितावरती असतात एक 12-13 प्रश्न आणि 12-13 प्रश्न बुद्धिमत्तेवरती असतात. मग अंकगणिताचे जे 12-13 प्रश्न आहेत त्याच्यातले 7 प्रश्न फक्त संख्या या चॅप्टरवरती होते. म्हणून याला पोलीस भरतीवाल्या मुलांनी सुद्धा कमी लिखू नका. आणि हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आता काही मुलं काय करतात, मग आता 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत किती, कोणता अंक किती वेळा येतो हे कधी वाचलेलं नसतं, किंवा वाचलेलं असेल तर लक्षात नसतं. आणि मग प्रश्न आला तर मग ते लिहून किंवा काउंट करून ते बघत राहतात. आणि जवळजवळचे पर्याय असल्यामुळे 21-20 असे पर्याय असल्यामुळे एखादा जरी मागे पुढे झाला तर ते उत्तर चुकून जातं. म्हणजे हे फ्रीमध्ये मिळणारे मार्क्स आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. ते फ्रीमध्ये मिळणारे मार्क्सकडे दुर्लक्ष करतात. परत बघा, आपण आज काय बघितलं, लहानात लहान 1 अंकी संख्या म्हटलं तर 1, 2 अंकी म्हटलं तर 1 आणि 0 म्हणजे 10, 3 अंकी म्हटलं तर 1 आणि समोर 2 0 म्हणजे 100. म्हणजेच लहानात लहान संख्या म्हटलं तर 1, 10, 100 अशा पटीमध्ये राहील. आणि मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर 9, 9, 9. जितके अंक म्हटलं, 10 अंकी म्हटलं तर 10 वेळेस 9 लिहायचे. त्याच्यानंतर 3 अंकी म्हटलं तर 3 वेळेस 9, 9, 9 लिहायचे म्हणजे 999. 1 अंकी म्हटलं तर एकदाच 9 लिहायचे म्हणजे 9. ते बघितलं. आणि त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत 0 ते 9 हे अंक किती वेळा येतात
हे आपण आज बघितलं. यावरचे प्रश्न आपण नंतर परत टेस्ट सिरीज मध्ये सुरू करणार आहोत. पहिल्यांदा फक्त बेसिक करायचं आहे. परत एकदा सांगतोय, जे काही पूर्वीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा परत पॉज करून बघा, परत बघा आणि त्याच्यामध्ये अशी जी दिलेली माहिती आहे, बेसिक माहिती, ती व्यवस्थित करा. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि सूर्योदयचे जे काही ऑफलाईन बॅचला असलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा हे व्हिडिओ परत बघून त्यांनी सुद्धा नोट्स काढायच्या आहेत. वर्गात तर दिलेल्या राहतातच नोट्स, परंतु याच्यात परत तुम्ही स्वतः काढायच्या. म्हणजे काय होईल, तुमची कोणतीही प्रकारची अडचण राहणार नाही. यानंतरचा जो भाग आहे तो नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.